गीत सादर करणार आहे तुमच्या समोर, तर सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे। माझी वसुंधरा ही रडून सांगे, कोणत्याही झाडाचं पान आपण लगेचच तोडतो, कोणतंही झाड लगेचच तोडतो, सगळी घाण आणून कोटं पण टाकतो, पण त्या धरती मातेचा विचार बाकी कोण करत नाही। म्हणून म्हणलंय माझी वसुंधरा ही रडून सांगे, हो माझी वसुंधरा ही रडून सांगे शाहूच्या नगरीला, माझी वसुंधरा ही रडून सांगे कोल्हापूर नगरीला, डोंगर झाडांचा पाण्याचा नाश थांबवाना, डोंगर झाडांचा पाण्याचा नाश थांबवाना, तुम्ही डोंगर झाडांचा पाण्याचा नाश थांबवाना। कोल्हापूरला आमच्या माणसांना नाव ठेवायला, तुमच्या माणसांना कोल्हापूरकरांना नाव ठेवले मी? होय। अहो नाव ठेवून तर काय करू? का बरं? अहो तुम्ही मला सांगा, काय काल तुम्ही नदीला आलतासा? होय आलते। काय घेऊन आलतासा? गटळे आणलेली। किती गटळे होती? 43। किती होती? नुसती 43। नुसती 43? होय। नुसती 43 गटळी घेऊन कुठं आलता धुवायला? नदीला। आणि काय केला सा? त्यातले चांगले कपडे होते ते धुवून घेतले, आणि जे नको होते ते आमच्या आज्याचं धोतार एक होतं, बन्याल एक होतं, त्याला चांगली 43 ठिगळं पडली होती। म्हणजे त्या धोतराला आणि त्या बन्याला ठिगळं पडलेली? मग ते काय केलं? जाऊ दे म्हणलं वाहत्या पाण्यात। वाहत्या पाण्यात जाऊ दे म्हणलं? अरा रा रा रा। आणि ह्या भाभीच्या म्हशी किती आहेत? नुसत्या 50-60 आहेत। म्हणजे त्या बी नुसत्या 50-60च आहेत? नुसत्या। आणि त्या काय केला सा? त्या नदीवर आणल्या, तिथं भादरल्या, आणि दिल्या आंघोळ घालून नदीत। म्हशी तिथं आणला सा? तिथंच भादरला सा आणि तिथंच धुतला सा? तिथंच धुतल्या। अरा रा रा। आणि त्यात म्हशी 50-60 होत्या नका?
नुसत्या 50. होय त्यातनं हगवान किती जणांना लागलेलं हो? 25-30 जणांना. आणि ते काय केलं सा? जाऊ दे म्हणलं त्यातच धुवून. आता अहो तेच पाणी आपण पितोय. होय तुमच्या प्यायला लक्षात- पाणी ते आहे. अहो प्यायला पाणी तेच आहे. तुम्ही सांगा, तुम्ही जर अशी कपडे धुवाय गेला, मशीन धुवाय गेला आणि जर ते पाणी घाण केला तर पाणी दूषित होणार आहे का नाही? अरे 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 मग चुकतंय का नाही तुमचं? चुकतंय. हा मग परत असं करू नका. सॉरी माफ करा. बर पंचगंगा ही माझी तळमळती, सगळे पाण्यात घाण होतात. काय झालं? मगापासून तुम्ही कोल्हापूरकरांना नावं ठेवताय, मशीनला नावं ठेवताय, आमच्या कपड्यांना नावं ठेवताय, आता आमच्या देवाधर्माला पण नावं ठेवताय. म्हणजे मगाशी तुमच्या आजाचं धोतार फाटलेलं जाऊ दे म्हणायला पाहिजे होतं. जाऊ दे म्हणजे चांगलं. होय म्हणजे पाणी घाण होते त्याचं काय नाही. आणि तुमच्या देवा धर्माला नाव कशाला मी ठेवू का? आता काल तुमच्यात काय कार्यक्रम होता? काल रेणुका आणि सात्यासरा बसवल्या. कुठं घरात? होय घरात. आणि काय काय नैवेद्य आणलेला तिथं? काल नदीवर गेलो, दगडा घेतली मोठी. 1.25 किलोचा भात घेतला. 2 डझन केळी घेतली. खारका, बदाम, सुपाऱ्या, हळदी, कुंकू. चपातीचं 5 रोट. हे काय केलं सा? मस्त मला लागतंय. मग ते सगळं नदीत सोडलं. सगळं देवाला सोडलं सा? सगळं देवाला नदीत सोडलं. देवाला त्या सात्याचं रेणुकाचं? होय. म्हणजे त्या 2 देवाचं नुसतं सोडलं सा? नुसतं 2च देवाचे झाले, अजून 33 कोटी देव बाकी आहेत. 33 कोटी देवांचं जर त्या नदीत नेऊन सोडलं सा, सगळी नदीच बुडून जाईल की सगळी. अरे अहो असं काय करू नका सा. देव काय तुम्हाला सांगतोय काय त्याच्यात टाका? तुम्ही सगळं नदीत प्लास्टिक टाकताय, सगळं काय करताय, सगळी घाण त्या नदीत टाकताय आणि ती नदी सगळी दूषित होऊन जाते हो. असं काय करू नका. म्हणून काय म्हणताय ती नदी? पंचगंगा ही माझी तळमळती, सगळे पाण्यात घाण होतात. नको प्लास्टिकचे धरतीवाली याची
टाळ्यांसाठी धन्यवाद. टाळ्यांसाठी धन्यवाद. यानंतर